तर या सर्व आंदोलनासंदर्भातल्या घडामोडीनंतर आता वळूयात पावसाच्या बातम्यांकडे। आज मुंबईसह ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबईमधील अनेक शहरांमध्ये दमदार पावसाला सुरुवात झाली असून अनेक शहरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे थेट जोडले गेलेले आहेत। गिरीश, मुंबईमध्ये सध्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, काय परिस्थिती आहे एकूणच बाहेर? मुंबईत खरं तर पहाटेपासूनच ढगाळ वातावरण आहे। काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हा हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे। दक्षिण मुंबईत सध्या पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत। मात्र उपनगरांमध्ये काही ठिकाणी पाऊस पडतोय। जर अशाच पद्धतीने जर पाऊस पडला तर अनेक सखल भागांमध्ये पाणी साचू शकतं। सकाळीच कामावर जाणारे मुंबईकर असतात, त्यामुळे त्यांना देखील याचा फटका बसू शकतो। वाहतुकीवर देखील याचा परिणाम होऊ शकतो। मात्र दक्षिण मुंबईत सध्या तरी पावसाच्या रिमझिम सरी या बरसत आहेत। ज्या पद्धतीने इशारा दिला आहे तसं काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असला तरी मुंबईत अनेक भागांमध्ये या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील अशा पद्धतीचा एक अंदाज आहे, तो हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे। याशिवाय समुद्राच्या जवळ देखील कोणी जाऊ नये अशा सूचना देखील प्रशासनाच्या आहेत। समुद्राच्या लाटा या बाहेर येतील किंवा याशिवाय वेगवान वारे वाहतील असा अंदाज देखील हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे आणि त्याचा खबरदारी म्हणून पालिका प्रशासनाने देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। गिरीश, मात्र आपण पाहतोय मुंबईमध्ये सध्या रिमझिम सरी कोसळत आहेत। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।